यानंतर बातमी आहे शालेय पोषण आहारासंदर्भातली। शालेय पोषण आहार योजनेतील 350 कोटी रुपयांची धान्य खरेदी दरवर्षी त्याच ठेकेदाराला मिळते कशी? त्याच ठेकेदारांना मुदतवाढ का दिली जाते? नक्की हे ठेकेदार आहेत तरी कोण? या ठेकेदारांकडे शिक्षण मंत्री विनोद तावडेंची डोळे झाक का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते। 33 जिल्ह्यातील 82,000 शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो। यासाठी दरवर्षी 350 कोटींचं धान्य खरेदी केलं जातं। मात्र ही खरेदी करताना आपल्याला दरवर्षी तेच ठेकेदार येताना दिसतात। शालेय पोषण आहारावर ठेकेदारांनी कसा डल्ला मारलाय ते पाहूया। अहमदनगर, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, मुंबई, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन या संस्थेला ठेका दिला गेलाय। अमरावतीत गंगा बकाज बन्सीधर, औरंगाबादमध्ये कार्तिकी सप्लायर, बीड आणि जळगावमध्ये साई ट्रेडिंग कंपनी, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये श्रीहरी राईस अँड ॲग्रो, बुलढाणामध्ये आशुतोष ट्रेडर्स, धुळ्यामध्ये गणेश एंटरप्राइजेस, जालन्यात मोरेश्वरा राजुरा, लातूरमध्ये MP भुतळा, नांदेडमध्ये राजेंद्र ट्रेडिंग, नाशिक परभणीत तिरुपती सप्लायर, पुण्यात केंद्रीय भांडार आणि रायगड आणि रत्नागिरीत लोटस कमर्शियल ह्याच ठेकेदारांना ठेके देण्यात आलेत। जुन्याच पद्धतीने ठेके दिल्यामुळे शासनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे असा अहवाल मंत्रालयातलेच अधिकारी देतात। मात्र या अधिकाऱ्यांकडे शालेय शिक्षण विभागातले जे सर्व अधिकारी आहे पूर्णपणे डोळे झाक करतात। म्हणजेच या संपूर्ण प्रकरणात खूप मोठं रॅकेट आहे हे स्पष्ट होत आहे। या सगळ्या प्रकरणातला हा जो ठेकेदार जो असतो तो अनेक वेळा वर्षभराचे किमती लावून फ्लक्च्युएटिंगचा फायदा घेऊन अनेक वेळा त्यात जास्त फायदा घेतात आणि त्या ज्यावेळी किमती स्वस्त होतात त्याचा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचता नफेखोरीमध्ये जास्त जातो। आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता यावेळी आम्ही निविदा फ्लोट केलेली आहे। त्याला अर्ज लोकांचे येत आहेत। वर्षानुवर्ष जे याच्यामध्ये बसलेले आहेत ते याच्यावर नीट लक्ष ठेवून कशा पद्धतीने स्वतः मिळायचा प्रयत्न करतात। पण चांगला व्यापारी आला पाहिजे, चांगल्या पद्धतीने मुलांना पोषण आहार मिळाला पाहिजे, यासाठी जे बदल करावे लागतील ते करण्याची आम्ही तयारीत आहोत। बीड, लातूर, नाशिक, अमरावती, जळगाव या जिल्ह्यात वारंवार निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याचं सत्य समोर आलंय। दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या निकृष्ट धान्य सीलही करण्यात आलं। पण यावर कारवाई न होता त्याच ठेकेदारांना वारंवार ठेका देण्यामागे नक्की काय गोडबंगाल आहे याचं उत्तर शिक्षण मंत्री विनोद तावडे देतील का हा खरा प्रश्न आहे। प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई।